हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण बनवणार आहोत चिकन पुदिना। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील। तर बघू शकता, अगदी कमी मसाल्यामध्ये मस्त असं चिकन बनवून रेडी होतं। चला तर मग वेळ न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, त्याच्यानंतर 1 चमचा धण्याची पूड घालत आहे मी या ठिकाणी, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। मीठ घालायचं आहे चवीनुसार। त्याच्यानंतर चिकन मसाला वापरत आहे मी विकतचाच, तो 1 चमचा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला कसुरी मेथी क्रश करून ह्याच्यामध्ये घालायची आहे, यानी फ्लेवर खूप छान लागतो। आणि आता 2-3 चमचे दही घालायचं आहे, घरचंच दही आहे, जास्त आंबट नसावं असं फ्रेश दही ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। आता हाताने हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता, पण हाताने मिक्स केलं तर हे सगळीकडे चिकनला व्यवस्थित लागतं, त्यामुळे हातानेच मिक्स करायचं आहे। तर अगदी मस्त सगळ्या चिकनच्या पिसांना हे लागलं पाहिजे, अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेत आहे। तर हे आपल्याला 20 ते 30 मिनिटं मॅरिनेट होऊ द्यायचं आहे, कमीत कमी अर्धा तास तरी। तोवर आपण दुसरी तयारी करूयात। तर या ठिकाणी मी 1 पाव कोथिंबीर घेतलेला आहे, अर्धा पाव पुदिना घ्यायचा आहे, फ्रेश पुदिना आहे हा। त्याच्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, ज्या तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। 1 इंचाचा अद्रकचा तुकडा बारीक कापून घेतलाय, अर्धी लिंबाची फोड आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। तर हे सगळं आपल्याला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता। तर बघू शकता मस्त प्युरी बनवून रेडी झाली आहे। तर आता आपण समोरची तयारी करूयात। तर कढई घेतली आहे मी, कढईमध्ये कोरडेच 3-4 बदाम आणि 3-4 काजू आणि त्याच्यामध्ये अगदी मुठभर असं डाळवं भाजून घ्यायचं आहे। डाळव्याऐवजी तुम्ही खसखस देखील वापरू शकता, किंवा दोन्ही अवेलेबल नसेल तर नाही वापरलं तरी चालेल। हे चांगलं भाजून झाले। आता मी हे सगळं एका वाटीमध्ये काढून घेत आहे आणि हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। आता सेम कढईमध्ये तेल घातले आणि तेलामध्ये मोठ्या आकाराचे 2 लांबट कांदे कापलेत आणि ते कांदे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्त ब्राऊन झालाय कांदा। तर आता हा कांदा आपल्याला ह्या तेलामधनं काढून घ्यायचा आहे आणि हा कांदा रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचा आहे। तर हे दोन्ही मसाले मस्त थंड झालेत। तर आता हे दोन्ही मसाले आपल्याला एकत्र मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे आहेत। याच्यात देखील आपण पाणी अजिबात वापरणार नाही आहोत, बिना पाण्याचेच हे मसाले आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अगदी मस्त फाईन पेस्ट झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूयात। त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे मी। तुम्हाला जर तर्रीदार आवडत असेल तर तुम्ही तेल थोडं वाढवूही शकता, पण अगदी कमी तेलामध्ये हे चिकन बनवून रेडी होतं। 2 ते 3 चमचे तेल घातले मी पोहे खायच्या चमच्यानी। तर तेलामध्ये अद्रक लसणची पेस्ट घातली आहे, तेल खूप गरम नकोय, हलकं गरम झालं होतं त्याच वेळी। आणि आता आपण जो कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली होती तो मसाला आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि जस्ट थोड्या वेळ आपल्याला हा मसाला तेलात परतायचा आहे, कारण कांदा देखील आपण चांगला भाजला होता, त्यामुळे जास्त भाजायचं नाहीये तेलामध्ये, नाहीतर मग करपट असा स्मेल येईल आपल्या मसाल्याला। जस्ट थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये स्लाइटली। बघू शकता गॅसची फ्लेम अगदी लो आहे, लो फ्लेमवरतीच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। आता मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं तर ते सगळं चिकन आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण पाणी अजिबात वापरणार नाही आहोत, तर हे चिकनच्या ज्यूसमध्येच शिजवून घेणार आहोत हे चिकन, त्यामुळे चव खूप मस्त लागते। तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर कमी गॅसवरतीच हे चिकन आपल्याला
मस्त या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलं होतं. तुमच्याकडे जर वेळ असेल तर 1 तास देखील तुम्ही मॅरिनेट करू शकता, पण कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला हे चिकन मॅरिनेट करावं लागेल, तरच याचा फ्लेवर खूप छान येईल. तर अशा पद्धतीने सगळी कोटिंग मसाल्याची व्यवस्थित लागली पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं होतं. आता आपण जी ग्रीन प्युरी बनवून ठेवलेली, तर ती सगळी प्युरी मी याच्यामध्ये घालून घेत आहे. आणि परत एकदा हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी मोजकेच बेताचेच मसाले आपण वापरलेत आणि तरी देखील हे चिकन खूप मस्त बनून रेडी होतं. नक्की ट्राय करून बघा रेसिपी आणि मग मला कमेंट करून सांगा कशी बनली ते. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. या स्टेजला तुम्हाला मीठ जर कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता. लाल तिखटे तुम्हाला अजून हवं असेल, स्पायसी बनवायचं असेल तर ते देखील ॲड करू शकता. तर आपण हिरवी मिरची वापरली, लाल तिखटे वापरले, त्यामुळे इतकं इनफ आहे. हे चांगलं मिक्स झाले. तर आता आपल्याला झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत हे छान मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे. हे शिजण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. तर एखादं पीस तुम्ही पाऊण तासानंतर चेक करू शकता. हाडांपासनं मांस जर वेगळं होत असेल तर याचा अर्थ आपलं चिकन परफेक्ट शिजलेलं आहे. किंवा तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग, कोणाला जास्त शिजलेलं आवडतं, कोणाला थोडंसं कमी शिजलेलं, तर त्या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकता. तर बघू शकता जवळपास पाऊण तास लागलेला आहे आणि हे चिकन मस्त शिजून रेडी झालेलं आहे. मी मिक्स करत आहे. कलर देखील बघू शकता मस्त आला आहे. आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर याच्यामध्ये घातलेला नाही आहे आणि हेल्दी असं चिकन हे बनून रेडी झालेलं आहे. तर याच्यावरती आपल्याला जस्ट बारीक कापलेला कोथिंबीर घालायचा आहे. आणि हे चिकन तुम्ही राईससोबत, नानसोबत, पराठ्यासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. कमी मसाल्यामध्ये बनून रेडी होतं. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून मला सांगा. तोपर्यंत बाय बाय.